नमस्कार. कुटुंब हा शब्द ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एक चित्र उभं राहतं, बरोबर ना? पण गंमत म्हणजे हे चित्र प्रत्येकासाठी सारखं नसतं आणि समाजशास्त्रज्ञ जेव्हा या संकल्पनेचा विचार करतात तेव्हा तर त्याचे अनेक पैलू समोर येतात. चला तर मग आज आपण कुटुंबाच्या याच रंजक आणि खोलवरच्या प्रवासाला समजून घेऊया. तर सुरुवात करूया एका अगदी साध्या वाटणाऱ्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नानं. कुटुंब म्हणजे नेमकं काय? फक्त रक्ताची नाती असलेली माणसं, की एका छताखाली राहणारे लोक, की याहीपेक्षा काहीतरी वेगळं? आपल्या मनातली सोपी व्याख्या आणि अभ्यासकांचं उत्तर यात खूप मोठं अंतर असू शकतं. आता बघा, समाजशास्त्रज्ञ एम.एफ. निमकॉफ काय म्हणतात. त्यांच्या मते कुटुंब म्हणजे एक कमी अधिक काळ टिकणारं नातं. हे पती-पत्नीचं असू शकतं, त्यांना मुलं असोत किंवा नसोत, किंवा मग एकच पालक म्हणजे आई किंवा वडील आपल्या मुलांसोबत राहत असतील तर तेही एक कुटुंबच आहे. म्हणजे इथे नात्याच्या स्वरूपाला आणि त्याच्या स्थिरतेला जास्त महत्त्व दिले गेलं आहे. आता ही दुसरी व्याख्या बघा. बर्जेस आणि लॉक यांच्या मते कुटुंब म्हणजे फक्त नातं नाही, तर त्या पलीकडेही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की ही सगळी माणसं एकाच घरात राहायला हवीत आणि त्यांची एक सामायिक संस्कृती असायला हवी. म्हणजे त्यांचे सण उत्सव, त्यांच्या चालीरीती सारख्या असाव्यात. यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की कुटुंबाची अशी एकच सगळ्यांना पटेल अशी व्याख्या करणं खूप अवघड आहे. थोडक्यात सांगायचं तर कुटुंब ही संकल्पना सरळ सोपी नाहीये. ती खूप गुंतागुंतीची आहे. जगभरात तिची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रश्न असा आहे की या गुंतागुंतीला समजून कसं घ्यायचं? तर ही गुंतागुंत सोडवण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी कुटुंबाचे प्रकार ओळखायला मदत करणारे काही निकष किंवा आधार तयार केले आहेत. चला ते पाहूया. कुटुंबाचं वर्गीकरण अनेक आधारांवर होतं. जसं की विवाहाच्या प्रकारावरून कुटुंब एकपत्निक आहे की बहुपत्निक हे ठरतं. घरात राहण्याच्या पद्धतीवरून ते पितृसत्ताक आहे की मातृसत्ताक हे समजतं. वंश कोणाच्या नावाने चालतो, आईच्या की वडिलांच्या, यावरून मातृवंशीय की पितृवंशीय हे कळतं. आणि घरात निर्णय घेण्याचे अधिकार कोणाकडे आहेत यावरून ते मातृप्रधान आहे की पितृप्रधान हे निश्चित होतं. या वर्गीकरणामुळे आपल्याला कुटुंबाची विविधता समजायला मदत होते. आता या सगळ्या प्रकारांपैकी भारतात शतकानुशतकं रुजलेली एक अत्यंत महत्त्वाची पद्धत म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. चला या परंपरेचा जरा जवळून अभ्यास करूया. एकत्र कुटुंब म्हणजे फक्त भरपूर माणसं एका घरात राहणं नाही. त्याचा खरा अर्थ आहे एकच छप्पर, एकच चूल, सगळ्यांची मिळून एकच मालमत्ता आणि सगळ्यांचं मिळून एकच देवघर. अनेक पिढ्या एकत्र नांदतात. ही केवळ एक राहण्याची व्यवस्था नव्हती, तर एक सामाजिक आणि भावनिक आधार देणारा कवच होता. कित्येक शतकं भारतीय समाजाचा कणा असलेली ही पद्धत आता मात्र हळूहळू बदलत आहे. तिचं स्वरूप पालटत आहे. पण असं का घडतंय? नक्की काय बदललंय की ही मजबूत व्यवस्था डगमगायला लागलीये? एकेकाळी अत्यंत मजबूत वाटणारी ही सामाजिक संस्था आज अनेक प्रकारच्या दबावाखाली आहे आणि याच दबावामुळे तिचं विघटन व्हायला सुरुवात झाली आहे. या बदलाची मुळं आपल्याला इतिहासात थोडं मागे गेल्यावर सापडतात. या मोठ्या सामाजिक बदलाची पहिली ठिणगी पडली ती म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनानंतर. त्यांच्यासोबत औद्योगिकरण आलं, नवीन कारखाने उभे राहिले आणि या बदलाने फक्त अर्थव्यवस्थाच नाही तर समाजाची आणि कुटुंबाची मूळ रचनाच बदलायला सुरुवात केली. हा बदल का झाला हे समजून घेण्यासाठी ह्या दोन जीवनशैलींमधला फरक बघणं महत्त्वाचं आहे. एकत्र कुटुंबात सगळ्यांचं सुख आणि एकमेकांवर आर्थिक अवलंबून राहण्याला महत्त्व होतं. तर विभक्त कुटुंबाची नवीन कल्पना वैयक्तिक स्वातंत्र्य, स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याला जास्त महत्त्व देत होती. हा मूल्यांमधला एक मोठा बदल होता. ही विचारांमधली क्रांती तर होतीच, पण तिच्या मागे काही ठोस आर्थिक आणि सामाजिक कारणंही होती. चला एकत्र कुटुंब पद्धतीच्या या बदलामागे असलेल्या मुख्य कारणांना आपण एक एक करून पाहूया. यातलं सगळ्यात मोठं कारण होतं आर्थिक. औद्योगिकरणामुळे शहरांमध्ये नोकरीच्या नवीन संधी निर्माण झाल्या. तरुण पिढी पैसा कमवण्यासाठी गावाकडून शहराकडे जाऊ लागली. स्त्रियाही शिकून नोकरी करू लागल्या, ज्यामुळे त्यांचं आर्थिक अवलंबित्व कमी झालं. याचा थेट परिणाम पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीवर झाला. पैशांसोबतच लोकांचे विचारही बदलत होते. आधुनिक शिक्षणामुळे व्यक्ती स्वातंत्र्य, समानता यांसारख्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचल्या. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे एकत्र कुटुंबातील कडक नियम आणि बंधनं अनेकांना नकोशी वाटू लागली. अगदी लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयातही स्वतःच्या पसंतीला महत्त्व दिलं जाऊ लागलं. यासोबतच शहरातल्या जगण्याच्या काही व्यावहारिक अडचणीही होत्या.
मोठ्या कुटुंबाला एकत्र राहता येईल एवढी मोठी घरं शहरामध्ये मिळणं खूप कठीण आणि महागडं होतं. दुसरीकडे नोकरीच्या संधी शहरात जास्त होत्या, त्यामुळे लोकांनी गावाकडची मोठी घरं सोडून शहरात लहान घरात विभक्त कुटुंबात राहण्याला पसंती दिली. आधुनिकीकरणामुळे हे बदल आणखी सोपे झाले. दळणवळणाची साधनं म्हणजे रेल्वे, बस यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सोपं झालं. त्याचवेळी हिंदू वारसा कायद्यासारख्या नवीन कायद्यांमुळे स्त्रियांनाही संपत्तीत समान हक्क मिळाले. यामुळे कुटुंबातील सत्तेची पारंपरिक समीकरणं पूर्णपणे बदलून गेली. तर या सगळ्या आर्थिक, सामाजिक, कायदेशीर आणि वैचारिक बदलांनी मिळून एक असं नवीन वातावरण तयार केलंय ज्यात पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धतीला टिकून राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. पण एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हा बदल फक्त भारतातच घडतोय असं नाही. जगभरात जिथे जिथे औद्योगिकरण आणि आधुनिकीकरण पोहोचलं तिथे तिथे कुटुंबाच्या रचनेत कमी अधिक प्रमाणात असेच बदल झालेले दिसतात. ही खरं तर सामाजिक उत्क्रांतीची एक जागतिक कहाणी आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, कुटुंबाचं स्वरूप कितीही बदललं, मग ते एकत्र असो वा विभक्त, तरी प्रेम, माया, एकमेकांना आधार देणं, पुढच्या पिढीचं संगोपन करणं यांसारखी कुटुंबाची जी मूळ कामं आहेत ती भविष्यातही तशीच टिकून राहतील का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?